हॅलो गाइस, मी शीतल कांबळे फ्रॉम द आनंद कॉलेज ऑफ फार्मसी। मी माझ्या आयुष्यातला पहिला लॉकडाऊन तुमच्याशी शेअर करत आहे। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये कोविड-19चे केसेस हे 1 लाखाच्या वरती जाऊन पोहोचली आहेत आणि रिकवर हे 30,153 आणि डेथ 2,752 झाली आहे। लॉकडाऊन काय आहे हे मला कोविड-19 मुळे कळाले। आपल्या देशात पहिला लॉकडाऊन हा 24 मार्च रोजी 21 दिवसांसाठी लागू केला। 14 एप्रिलला सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाला संबोधित केले आणि लॉकडाऊनची तारीख 30 मे पर्यंत वाढवली। लॉकडाऊन म्हणजे बंद घरामध्ये राहणे, घराबाहेर न पडणे, फॅमिलीमध्ये सोशल डिस्टन्स ठेवणे असते। माझ्यासाठी जसा लॉकडाऊन नवीन होता तसेच या गोष्टी मला तितक्याच नवीन व महत्त्वपूर्ण ठरल्या। लॉकडाऊन हा शाप आहे की वरदान हे सांगणे कठीण आहे, कारण हा कोणासाठी फायदेशीर व कोणासाठी नुकसानदायी आहे। पैशाच्या वेळी लोक घरदार सोडून पैशाच्या मागे धावतात। लॉकडाऊनमुळे आज ती घरातच बसून राहिली आहेत व त्यांना आज जीवन काय असते हे कळाले आहे। म्हणून पैशाच्या मागे धावणे, पैसा कमवणे हे जीवन असून माणसातला माणूस जिवंत ठेवणे हा जीवन। लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे व भाजीपाला, किराणा व जीवनावश्यक वस्तू यांचे दाम दुपटीने वाढले आहेत। एकीकडे मजुरांच्या हाताला काम नाही, एक टाइम जेवणाची सोय नाही, त्यांच्यासाठी हे लॉकडाऊन शाप आहे की वरदान हे सांगणे कठीण आहे। तसेच बाहेर जे गरीब लोक, मजूर, हातावर पोट घेऊन फिरणारे व रोज काम करून खाणारे यांच्यासाठी लॉकडाऊन हा शाप आहे की वरदान हे सांगणे कठीण आहे। लॉकडाऊनमुळे माणसे पिंजऱ्यात व प्राणी घराबाहेर पडली आहेत। लॉकडाऊनमुळे व माणसे घरात बसून राहिली, यामुळे आपल्या पर्यावरणामध्ये सुधार घडून आली आहे। प्रदूषणाने भरलेली शहरे आज हवा, जल, वायू प्रदूषण मुक्त होत चालली आहेत। विचारशक्तीचा अभाव, मरणाची भीती आणि गावाची ओढ असलेली गरीब जनता शेकडो मैल पायी चालत उपाशीपोटी चालत प्रवास करत आहे। त्यामुळे बरेच लोक मरण पावत आहे। काही लोक रेल्वेखाली चिरडली व काहींचा ट्रक अपघातामुळे मरण पावले आहेत। आहे की वरदान आहे हे ठरवणे कठीण आहे। त्यामुळे या लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वांनी आपापल्या घरात राहून, जिथे आहोत तिथे राहून लॉकडाऊनचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा। माझ्या सदिच्छा तुमच्यासोबत सदैव आहेत। जय महाराष्ट्र, जय भारत। हे विचार सर्वांपुढे मांडता यावी म्हणून हा व्हिडिओ प्लीज सगळ्यांना शेअर करा व लाईक करा।